अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 38वी। कथेचे नाव आहे मोहोळचे गवेस्वामी। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। इसवी सन 1852 ते 53चा सुमार असावा। योगीराजांनी आपला मंगळवेढ्याचा 12 वर्षाहूनही प्रदीर्घ असलेला मुक्काम आता हलवला। ते आता मोहोळ गावी निघाले। मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव। या गावात एक लिंगायत सिद्ध योगी राहत होते। त्यांचे वय जवळजवळ 125 वर्षे होते। त्यांचे नाव गवेस्वामी असे होते। ते खूप वर्ष साधना करत होते। त्यांचा हठयोगाचा मोठा अभ्यास होता। ध्यान करताना त्यांचं शरीर जमिनीपासून 2-3 फूट वर तरंगत असे। त्यांनी योगमार्गाने संपूर्ण शरीरावर ताबा मिळवलेला होता। दीर्घकाळ साधना करून सूर्यभेदन, उज्जाई, शीतला, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनी या प्राणायामाच्या सर्व प्रकारात गवेस्वामींनी प्रगती तर केली होतीच, परंतु त्याच्याही पुढे जाऊन त्यांना कार्યેंद्रिय सिद्धीची प्राप्ती झाली होती आणि त्यांनी भूतजयही मिळवला होता। अष्टांग योगाचा जबरदस्त अभ्यास आणि स्वाध्याय यामुळे ते जवळजवळ उन्मनी अवस्थेत विहार करत असत। गवेस्वामींच्या निव्वळ दर्शनानेही लोकांची संकटं दूर होत असत। गवेस्वामींचा त्यांच्या गावातील निवास आणि अस्तित्वाने समस्त मोहोळवासी धन्य झाले होते, परंतु गवेस्वामींच्या मनात अजूनही आपणास सद्गुरू प्राप्ती का होत नाही याचं वैफल्य होतंच। वेळ आली होती। मंगळवेढ्याहून निघालेले योगीराज मोहोळला पोहोचले। गावाच्या पूर्व दिशेस वाहणाऱ्या एका मोठ्या ओढ्याजवळील एका गुहेत योगीराजांनी ठाण मांडली। बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीवर असलेले योगीराज त्या गुहेत आपल्याच तंद्रीत बसून राहायचे। गवेस्वामी एकदा फिरत फिरत त्या ओढ्याच्या काठी आले। अचानक त्यांना एक विलक्षण ओढ जाणवू लागली। त्यांचे अष्टसात्विक भाव आपोआपच जागे झाले। सकल वृत्ती एकदम तटस्थ झाल्या। उघड्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले। गवेस्वामी ओढ्याजवळील योगीराजांच्या गुहेच्या बाहेर येऊन उभे राहिले। त्यांच्या ज्ञानचक्षूंना कळलं होतं की सद्गुरू प्राप्तीची वेळ आता जवळ आली आहे। गवेस्वामी अधीर झाले होते। भाव उचंबळून आल्याने त्यांनी तिथेच भजनास सुरुवात केली। आसपास चरणारी गाईगुरंही त्यांच्या अवतीभवती जमा झाली। ही वार्ता गावात पसरताच हा हा म्हणता हजारो लोकांचा मेळावा तिथे जमा झाला। गवेस्वामींच्या मुखातून दत्तात्रेया तव शरणम, दत्तनाथा तव शरणम, त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालका तव शरणम असे बोल आर्ततेनं उठू लागले। जमलेल्या सर्व जनसमुदायानंही त्यांच्या पाठोपाठ म्हणण्यास सुरुवात केली। भजनाच्या रंगात सगळेजण तन्मय होऊन डोलू लागले। पक्षीही मधुर ध्वनी करून आनंद विभोर होऊन नाचत होते। गाईगुरं प्रेमानं हंबरत होती। पानांची सळसळ, ओढ्याच्या पाण्याचा आवाज या सर्वांतूनच आता पतितोद्धारा तव शरणमची गर्जनाच होत होती। अनेक भारद्वाज पक्षीही आता तिथे येऊन त्या सोहळ्यात सामील झाले। जणू योगीराजांच्या मोहोळ गावातील आगमन सोहळ्यात सर्व सृष्टी सहभागी झाली होती। क्षणार्धात गुहेच्या द्वाराजवळ एक घनगंभीर ध्वनी उमटला आणि तेजोराशींच्या वलयातून योगीराज गुहेबाहेर आले। योगीराजांनी आपली प्रेमळ नजर त्या नादब्रह्माच्या वर्षावात भिजून चिंब झालेल्या सर्वांवर फिरवली आणि उजवा हात आशीर्वादासाठी उचलला। गवेस्वामींनी धावत जाऊन योगीराजांचे पाय धरले।
जमलेल्या सर्व लोकांनी प्रभू दत्तात्रेयांचा जय जयकार करून योगीराजांसमोर दंडवत घातला. योगीराजांनी गवेस्वामींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांची योगसाधना कृतार्थ केली. योगीराज जरी गवेस्वामींचा उद्धार करण्यासाठीच मोहोळला आले असले तरी त्यांच्या दर्शन आणि आशीर्वादाचा लाभ समस्त मोहोळवासियांना मिळाला. गवेस्वामींना सद्गुरू प्राप्ती झाली होती. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. 125 वर्ष केलेल्या तपश्चर्येचं आणि योगसाधनेचं फळ त्यांना आज मिळालं होतं. पुढची 2 वर्ष योगीराजांचा वास त्या ओढ्या नजदीकच्या गुहेतच होता. गवेस्वामी तर त्यांच्या सेवेत पूर्ण रुजू झाले होते. वेळ आली होती. साधारण इसवी सन 1854च्या सुमारास योगीराजांनी गवेस्वामींचा निरोप घेतला, आशीर्वाद दिला आणि सोलापुरी आले. सोलापुरातील एका दत्त मंदिरात योगीराज स्वानंदमत्त होऊन बसले होते. हातातील गोटी समोरील ओवरीच्या भिंतीवर मारून परत झेलण्याचा त्यांचा खेळ चालला होता. याच सोलापुरात सरकारी दरबारी नोकरी करणारे चिंतोपंत टोळ नावाचे एक सज्जन गृहस्थ राहत होते. जिज्ञासू वृत्तीचे चिंतोपंत एके दिवशी दत्त मंदिरात देवदर्शनास आले असता ओवरीत बसलेल्या आणि आपल्याच तंद्रीत असणाऱ्या योगीराजांना त्यांनी पाहिलं. योगीराजांना पाहून चिंतोपंतांच्या मनात विचार आला, ही व्यक्ती सिद्ध असेल की ढोंगी असेल. तत्क्षणी योगीराज चिंतोपंतांना उद्देशून बोलले, अरे, आम्ही सिद्ध असू नाहीतर असिद्ध असू, तुला काय त्याचं. आता चिंतोपंत चकित झाले आणि त्यांच्या मनी आलं, हे साधू पुरुष तर मनकवडे दिसत आहेत. तेवढ्यात योगीराज कडाडले, आम्ही मनकवडे असू नाहीतर आणखी काही असू, तुझ्या बापाचे काय गेले. स्तंभित झालेले चिंतोपंत आता तर योगीराजांकडे पाहतच राहिले. योगीराजांनी त्यांच्यावर दृष्टी खिळवली. चिंतोपंतांचं मन आता आमूलाग्र बदलू लागलं. या योगी पुरुषास आपण पाणी भोजन याचं काहीच विचारलं नाही हे त्यांना जाणवलं. विचारावं का असं त्यांच्या मनात येताच योगीराज स्वतःच उत्तरले, चिंतोपंत, चला, आम्ही तुमच्या घरी येतो. योगीराज उठले आणि तडक चिंतोपंतांच्या मागे चालू लागले. योगीराज आता चिंतोपंतांच्याच घरी राहू लागले. चिंतोपंत हे मामलेदार म्हणून नोकरी करत. योगीराजांनी त्यांना वेळोवेळी अध्यात्माचे धडे दिले. एके दिवशी योगीराज भोजनास बसले असता चिंतोपंतांच्या मनी विचार आला, हे तर कुणाच्याही घरी जात गोत न पाहताच जेवतात, तेव्हा यांच्या पंक्तीस आपण बसावं हे उचित आहे का. चिंतोपंतांच्या मनी विचार येण्याचा अवकाश योगीराज ताटावरून उठले, म्हणाले, टोळ्या, आम्हाला तुझ्या घरी विटाळ होतो, आम्ही चाललो. चिंतोपंतांना मनोमन सर्व समजलं. त्यांनी योगीराजांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. योगीराजांच्या नित्य सहवासात दिवसेंदिवस चिंतोपंतांची योगीराजांच्यावर भक्ती आणि प्रीती वाढतच चालली. सोलापुरात दाजीबा नावाचे एक सद्गृहस्थ होते. तेही योगीराजांच्या दर्शनास टोळांच्या घरी कधीकधी येत असत. सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरासमोर सिद्धेश्वर याच नावाचं एक सुंदर सरोवर होतं आणि त्या काळात सोलापुरातील सर्वांचंच जीवन या सरोवरातील पाण्यावर अवलंबून होतं. जेव्हा योगीराज सोलापुरात राहू लागले त्यावेळी एकदा उन्हाळ्यात हे सिद्धेश्वर सरोवर आटून कोरडं ठणठणीत पडलं. लोकांना 2-2, 3-3 मैलावरून पाणी आणावं लागत होतं. दाजीबांनी योगीराजांना विनंती केली, लोकांचे अतोनात हाल होत आहेत, तेव्हा काहीतरी कृपा करा. योगीराज बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीत होते. ते दाजीबांना म्हणाले, चलो, कृपा करके आते हैं. योगीराज आणि दाजीबा सरोवरापाशी आले. विचित्र लीला करणाऱ्या योगीराजांनी सरोवरात लघुशंका केली आणि म्हणाले, चलो, हो गया काम. दाजीबांना काहीच बोध झाला नाही. त्या रात्रीपासून 3 दिवस ऐन उन्हाळ्यात सोलापूरला धो धो पाऊस पडला आणि सिद्धेश्वराचं सरोवर पाण्यानं पूर्ण भरून गेले.
पंचमहाभूतांची सारी शक्ती तन्मंत्राच्या रूपानं योगीराजांच्या पिंडदेहात वाटेल ते कार्य करण्यास समर्थ होती. याचा सोलापूर वासियांनी अनुभव घेतला. दाजीबांनी लोकांसाठी योगीराजांना विनंती केली काय आणि योगीराजांनी तात्काळ कृपा केली काय, सर्वच अघटित. दाजीबांच्या आश्चर्याला तर पारावरच नाही राहिला. याच सुमारास सोलापुरात मुकुंद नावाचा एक उत्तर भारतीय ब्राह्मण योगीराजांचा अनन्य भक्त बनला होता. तो नेहमी योगीराजांच्या मागे लकडा लावत असे. मला या संसाराच्या पाशातून सोडवा, मुक्त करा. योगीराजांना मुकुंदाच्या पूर्वजन्मातील आध्यात्मिक प्रगतीची माहिती होतीच. एक दिवस त्यांनी मुकुंदास बोलावून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून तुला माझ्या आज्ञेनं आजन्म मौनव्रत स्वीकारायचे. तुझा पूर्वजन्मातील अभ्यास पुढे चालू कर. माझ्या आशीर्वादानं सिद्धपदी बैस. मी इथून पुढे अक्कलकोटास जाणार आहे. याच सिद्धेश्वराच्या समीप मौनी बाबा होऊन तुला माझंच कार्य पुढे करायचं आहे. मुकुंदाच्या आनंदाला तर पारावरच राहिला नाही. योगीराज कृपेनं आत्मानंदात मग्न होऊन तो सोलापुरातच राहिला. आता योगीराजांची प्रसिद्धी सोलापुरात इतकी वाढली की लोकांचे लोंढेच्या लोंढे रोज त्यांच्या दर्शनास लोटू लागले. लोकांची उपाधी वाढू लागली. चिंतोपंत टोळांची बदली आत्ता अक्कलकोटास झाली होती. चिंतोपंतांनी योगीराजास आपणासवे अक्कलकोटास येण्याची अनेकवार विनंती केली होती. आपणाबरोबर नेण्याचे खूप प्रयत्न केले होते, परंतु ते सर्व निष्फळ झाले होते. यावेळी मात्र टोळांनी परत विनंती करताच योगीराज लगेच तयार झाले. चिंतोपंतांना अतिशय आनंद झाला. लगेचच योगीराजांना त्यांनी एका घोड्यावर बसवलं आणि स्वतःही ते दुसऱ्या घोड्यावर बसले. बरोबर सेवक होता. तो त्यांच्यासह पायी चालत येणार होता. अक्कलकोटच्या मार्गावर तिघेही पुढे जाऊ लागले. काही अंतर गेल्यावर चिंतोपंतास सोलापूरच्या कार्यालयातून काही कामासाठी त्वरित बोलावणं आलं. त्यामुळे चिंतोपंतांनी बरोबर असणाऱ्या सेवकास योगीराजांच्या सेवेसाठी तिथंच उभं केलं. ते काम संपून परत येईपर्यंत त्याला योगीराजांवर लक्ष ठेवण्यास त्यांनी बजावलं. सोलापुरात परत जाऊन बराच वेळ झाला तरी चिंतोपंत परत आले नाही. योगीराज आता चुळबुळ करू लागले. घोड्यावरून उतरून रानाकडे चालू लागले. बरोबरच्या सेवकानं त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच ते त्याच्यावर कडाडले. हम किसी के ताबेदार नहीं है, आणि डोळा लवायच्या आत तिथून गायबच झाले. सेवकास घाम फुटला. आता चिंतोपंत कारभाऱ्यांना काय तोंड दाखवावं. वेळ आली होती. मोहोळग्रामी वयोवृद्ध गवेस्वामींची योगसाधना कृतार्थ केली. मुकुंदास आत्मानंदी बसवुनी स्वारी अक्कलकोटी निघाली. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचे स्वामींचे अथवा दत्तगुरूंचे अनुभव असतील तर ते आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या ईमेल आयडीवर लिहून पाठवा. ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.